नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, गुढी पाडव्याला 5 मेळावे झालेले आहेत। म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर, तर पंकजा मुंडे यांचा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील आणि अजून एक मेळावा झालेला आहे। बघा, हे जरी मेळावे झालेले असले तरी सध्याची राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चा जी झालेली आहे, एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातून रामदास कदम यांनी जी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका टिप्पणी केली, बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीची विठंबना केली आणि 2 दिवस बॉडी घरामध्ये तशीच ठेवली। त्याचबरोबर हे सगळं शरद पवारांना माहिती होतं असा देखील आरोप रामदास कदम यांनी केला। आणि रामदास कदमांच्या आरोपांना उत्तर देताना मात्र अनिल परबांनी सांगितलं की ज्योती कदम म्हणजे ज्या रामदास कदम यांची बायको, हिला कोणी पेटवलं का पेटले, म्हणजे हे जे राजकारण एकदम घरापर्यंत पोहोचलेलं आणि घाणेरड्या शब्दामध्ये टीका टिप्पणी, म्हणजे राज्याच्या विकासाचं ह्याचं त्याचं काही देणं घेणं नाही, फक्त टीका टिप्पणी, वाईट अशा देशाला हे राजकारण चाललेलं आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण दिवसांदिवस एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं सुरू आहे, म्हणजे घाणेरड्या वळणावरती सुरू आहे की देशाचा विकास, देशाची कामं, तरुणांना रोजगार, म्हणजे बेरोजगार जे होत चाललेले लोक आहेत, उद्योग व्यवसाय बंद पडत चाललेला आहे, जे देशाचा GDP खाली येत चाललेला आहे, याचं कुणालाही सोयीसुतक नाही। देशामध्ये गरिबी वाढत चालली, देशावर कर्ज वाढत चाललंय, राज्यांवर कर्ज वाढत चाललंय, ह्याचं काहीही कोणाला देणं घेणं नाही, सोयीसुतक नाही। फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद, आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढाई, म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरोधात इतर जाती, म्हणजे हा जो संघर्ष पेटवलेला आहे सगळ्या गोष्टी, फक्त आमच्या तरुणांनी हेच बघायचं। आणि तरुणांची देखील टाळकी अशी आहे ती की एखादा काही विषय त्यांना लावून दिला की ते तिकडे सगळे बरबडतात। फ्री एज्युकेशनची कुणी मागणी करणार नाही, पण आरक्षणाच्या मुद्द्यावरती मोठी मोठी आंदोलनं काढली जाणार। तसंच राजकीय ज्या 2 शिवसेना झाल्या त्या, म्हणजे देशाच्या विकासाचं कोणाला पडलेलं नाही, फक्त राजकारण आपलं आपलं टिकवणं, आपली आपली मुलं अमेरिकेत, दुबई इकडं फिरायला पाठवणे, करोडोच्या प्रॉपर्ट्या जमा करणे, हेच सध्या धंदे आता जोरदार सुरू आहेत। बघा, गुढीपाडव्याला शिवसेनेचा दसरा मेळावा असतो, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील दसरा मेळावा असतो। आता हे मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे झाले, एक उद्धव ठाकरे यांचा आणि दुसरं एकनाथ शिंदे यांचा। आता हे जरी मेळावे झाले असले तरी या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं, त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलेलं नाही, त्यांच्या गटाच्या एकाही लोकांचं नाव घेतलं नाही, तसंच एकनाथ शिंदे याच्यावरती टीका टिप्पणी केलेली नाही। फक्त विकास, भारतीय जनता पक्ष ह्या गोष्टींवरच उद्धव ठाकरे बोललेले होते। मात्र एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवरती जाहीर टीका केली। म्हणजे एकनाथ शिंदे यांची जेवढ्या लोकांची भाषणं झाली ती फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे किती वाईट आहे, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि उभाटा गट ह्याच्यावरतीच झाली। याच्यामध्ये दुसरं एक भाषण असं झालं की ते रामदास कदम, जे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, त्यांचे वडील रामदास कदम, एकेकाळी शिवसेनेचे विरोधी पक्षनेता, कॅबिनेट मंत्री, विविध पद भूषवणारे रामदास कदम आज झेंडूबाम लावून डोळ्याला रडतायत अशी टीका केलेली आहे शिवसेनावाल्यांनी। त्यातच काल देखील बातमी होती की झेंडूबाम लावूनच ते रडतायत। मग त्या भाषणामध्ये बघा, अगोदर काय झालं होतं की योगेश कदम यांचा मुंबईमधला डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने म्हणजे ज्योती कदमच्या नावाने
आणि या डान्स बारवरती पोलिसांनी कारवाई केली आणि समोर आलं नाव योगेश कदम यांचं, ते गृह राज्यमंत्री. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. हे सगळं प्रकरण शिवसेनेनं चव्हाट्यावरती आणलेलं आहे. म्हणून रामदास कदम यांनी शिवसेनेच्या रागापोटी काल टीका टिप्पणी करत असताना दसरा मेळाव्याला असं सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची 2 दिवस बॉडी घरामध्ये ठेवली आणि कोणाची तरी ते वाट पाहत होते की म्हणजे स्विस बँकेमध्ये असलेले पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अशी आशयाची टीका टिप्पणी झाली, हाताचे ठसे घेण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर हे राजकारण आलेलं. बाळासाहेब ठाकरे मरून 4-5 वर्ष झाली तरी देखील जे राजकारण आहे ते एकनाथ शिंदे गटाचं फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, उबाटा गट, शिवसेना ह्याच्यावरतीच आधारलेलं एकंदरीत आपल्याला दिसतं. म्हणजे विकास आणि विकासाचे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि एकच फक्त द्वेषापोटी मुद्दा आहे तो ठाकरे. आता ही टीका टिप्पणी झाल्यानंतर बघा, त्यांनी रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूदेहाची विटंबना कशी झाली, काय झालं ह्याच्यावरती भाष्य केलं. त्यानंतर साहजिकच उद्धव ठाकरे गटाने देखील यावरती आपली प्रतिक्रिया दिली आणि यावरती अनिल परब यांनी सोयीस्कर अशी उत्तरं दिली. अनिल परबांनी सांगितलं की बाबा हाताचे ठसे घ्यायचं कारण नाही, ते अगोदरच ठेवलेले असतात हाताचे पंजे तयार करून, त्याच्यामुळे ठसे घ्यायचे कारण नाही. आणि कोणतीही बॉडी मेल्यानंतर 2 दिवस त्या म्हणजे त्याला त्या फ्रीजरमध्ये ठेवल्याशिवाय ते राहत नाही असंच काहीचं म्हणणं. म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशी बॉडी मिळाल्यानंतर माणूस असं ठेवता येत नाही, ते फुगती बॉडी आणि फुटते, असं ठेवता येत नाही. म्हणजे रामदास कदम यांनी जो आरोप केला होता हा आरोप सगळा खोडून काढला आणि त्यात दुसरा आरोप असा केला की रामदास कदम यांची बायको 1993ला स्टोचा जेव्हा भडका झाला त्यामध्ये ती पेटली होती का पेटवली गेली हा पुन्हा मुद्दा चर्चेला आला. त्यावरून मात्र मोठं राजकंद झालेला आहे. खुद्द या ज्या ज्योती कदम आहेत त्यांना समोर यावं लागलं आणि याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी लागली की माझी साडी पेटली होती, मला कोणीही पेटवलं नाही. म्हणजे एवढे वर्ष झालं त्या कधीही राजकारणात नव्हत्या, पुढे आल्या नाहीत, त्यांना स्वतःला पुढे यावं लागलं आणि त्यांना बघा पुढे येऊन सांगावं लागलं. म्हणजे राजकारणाचा स्तर एवढा खालच्या पातळीचा गेलेला आहे की काय टीका टिप्पणी करावी एकमेकावरती त्याचं काय सोय सुतकच राहील नाही. काही बोलते ती लोक राजकारणामध्ये आणि लोक खाली बसून टाळ्या वाजवतात. म्हणजे ऐकणारे किती बिनडोक असं म्हणावं लागेल, ऐकणारी लोकांची पात्रता काय, कसं काय परिस्थिती आहे. म्हणजे हे बघा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण कशासाठी केलं पाहिजे. राजकारण लोकांच्या सेवेसाठी केलं पाहिजे, जनतेच्या सेवेसाठी केलं पाहिजे, लोकांना विकासाचं पर्व दिलं पाहिजे आपण. परंतु ते न होता इतर गोष्टीकडे लोकांना भरकटवलं जातं आणि लोकही तशीच भरकटतात. आता रामदास कदम हे पुन्हा एकदा रडले बघा, ढाळा 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 रडले आणि रडून त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना असं केलं तसं केलं, हे झालं ते झालं. म्हणजे ही रामदास कदम यांची रडण्याची 2री-3री वेळ आहे असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. पहिल्यांदा मी ते रडून 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 सांगत होते की उद्धव ठाकरेंना हे केलं ते केलं, बाळासाहेबांचे हाल केले, कसे केले, काय केले हे सांगितलं जात होतं. आणि त्यानंतर ही काल देखील त्यांनी रडून 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 सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती गेलाय हेच अशा गोष्टीतून आपल्याला दिसून येते. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.